नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. मी एक अशी कंपनी आहे की भारतातली सगळ्यात मोठी जी विंड पॉवरचं प्रोडक्शन करते, म्हणजे त्याचं जे युनिट असतं जे आपण बघतो, ज्याला आपण पवनचक्क्या म्हणतो, त्या कंपनीमध्ये भारतातल्या सगळ्यात मोठ्या 35 एकरवरती ही कंपनी आहे. सेनविऑन ह्या कंपनीचं नाव. ह्याचा R&D हा जर्मनीमध्ये होतो. आणि अशा कंपनीतनं मी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पवनचक्क्या बनतात कशा, भारताची गरज किती आहे आणि ह्या पवनचक्क्यामुळं भारताच्या पुढच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं काम होऊ शकतं ते सांगणार आहे. आणि हे यासाठी महत्त्वाचं आहे की ह्या पवनचक्क्या ह्या बीड, धाराशिव आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. आणि आता जे बीड, परळीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या उद्योग जगताविषयी नकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे, तर ते तसं तयार होऊ नये. वाल्मिक कराड ही एक स्वतंत्र गोष्ट आहे, त्याबद्दल कायदा सुव्यवस्था ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण चर्चा करू शकतो. पण आज महाराष्ट्र एकतर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काय करू शकता, उद्योग अशा अर्थाने, दुसरं म्हणजे ह्या पवनचक्क्या महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीनं का महत्त्वाच्या आहेत आणि अपारंपरिक ऊर्जेच्या दृष्टीनं सुद्धा ह्या पवनचक्क्या का महत्त्वाच्या आहेत, ह्यासाठी हा एपिसोड फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक छोटे मोठे तपशील ह्या पवनचक्क्याचे तुम्हाला आज कळणार आहेत. आम्ही आमची जबाबदारी मानतो की कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीबरोबरच ह्या व्यवसायाच्या दृष्टीनं सकारात्मक वातावरण कसं तयार होईल ते आपण बघूया. कारण आपल्या बीड, धाराशिव, मराठवाड्याच्या या भागामध्ये जवळपास 2000 मेगावॅट एवढी अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. तर ह्या वेलकम टू सेनविऑन कंपनीमध्ये. तर आपण जाऊया कंपनीच्या हेडक्वार्टरमध्ये. मी तुम्हाला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट दाखवणारच आहे आणि ती दाखवत असताना तुमच्या आणि माझ्या मनातले जेवढे म्हणून प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उकलसुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असू दे, काही फरक नाही पडत त्यामुळं. सो नमस्कार. नमस्कार. तर ही टीम सेनविऑन बरोबर ना? नमस्कार सर, तुमचा जरा परिचय करून द्या. सो मी विजय महाजन आणि मी इथं हा प्लॅन्टचा हेड आहे. आणि हे साहेब आहेत गणेश कामते. ही इज हेड ऑफ एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सेफ्टी डिपार्टमेंट. प्रशांत राजे, ही लीड सप्लाई चेन मैनेजमेंट. ही इज इंजीनियरिंग पर्सन मिस्टर साहू. अच्छा, साहू साहब, आप कहाँ से है? छत्तीसगढ़ से. अच्छा, बढ़िया. राहुल मुपारी. अच्छा, तुमचं माझं नाव सारखंच आहे. अरे पण त्याच्या आधी ह्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 2030 पर्यंत काय सांगितलंय? 2030 पर्यंत भारताचं लक्ष आहे की 500 गिगावॅट पर्यंत आपल्याला इन्स्टॉल विंड एनर्जी अपारंपरिक की फक्त विंड एनर्जी? ना रिन्युएबल्स. मग त्यात विंड येतं, सोलर येतं, अपारंपरिक स्रोत जेवढे आहेत ते सगळे येतात त्यामध्ये. राईट. अजूनमधून ज्या बातम्या आम्ही वाचतो की टाईड बसणं पण, समुद्राच्या लाटापासून, येस, ते पण त्याच्यामध्ये. टायडल इज ऑल्सो पार्ट ऑफ रिन्युएबल एनर्जी. करेक्ट. वी आर नॉट ॲट दॅट ॲडव्हान्स स्टेज इन इंडिया, बट दॅट इज वन पॉसिबिलिटी. आणि 500 गिगावॅट म्हणजे किती झाले? कारण आपल्याकडे वॅटमध्ये लोकांना 500 गिगावॅट म्हणजे 1 मेगावॅट म्हणजे 1000 किलोवॅट. राईट. आणि 1000 मेगावॅट म्हणजे 1 गिगावॅट. राईट. आता जे प्रेक्षक जे ह्या क्षेत्रातले तांत्रिक ज्ञान असणारे आहेत त्यांना असा प्रश्न पडेल की बाजारामध्ये जेवढी पवनचक्क्यांची गरज आहे ती आणि मागणी ह्याचं गणित जुळतंय का सध्या? नाही. आपल्याकडे मागणी जी आपण आहे, मागणी जास्त आहे आणि खूप स्कोप आहे इंडियामध्ये ह्या व्यवसायाला. किती स्कोप आहे? म्हणजे आता आपल्याकडे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जर 500 गिगावॅटची पंतप्रधानाची अपेक्षा असेल तर वार्षिक आपण किती तयार करू? सगळ्यांना आपली कॅपॅसिटी कमीत कमी 2 ते 3 पटीने वाढवावी लागेल. बरं. आणि ह्याच्यात मेजर प्लेअर कोण आहे? जसं तुमची एक सेनविऑन, आमची एक आहे, अजून सुझलॉन आहे, जी आहे. राईट. आणि तुमच्या कंपनीबद्दलची थोडीशी माहिती मला. तर बारामती हा आमचा जो प्लांट आहे हा भारतातला विंड टर्बाईनचं नेसल बनवणारा सगळ्यात मोठा प्लांट आहे भारतातला. येस. आणि टोटल 35 एकरामध्ये पसरलेला हा प्रकल्प आहे. आणि इथे आम्ही महत्वाचे म्हणजे 2 पार्ट्स बनवतो, एक नेसल आणि एक हब. राईट. तर नेसल म्हणजे नेसल वरती जे मशीनचं हेड असतं त्याला नेसल, आणि ज्याला ब्लेड अटॅच करतो आपण त्याला आपण म्हणजे हा पार्ट. येस, बरोबर ना? आणि मग हा ब्लेड कुठे बनवता तुम्ही? ब्लेड आमचा त्रिचीमध्ये आमचा स्वतःचाच एक प्लांट आहे, तिथे आम्ही ब्लेड बनवतो. तिथे तुम्ही ब्लेड बनवता? करेक्ट. आणि मग आता काही जणांना प्रश्न पडेल की समजा आता बीडमध्ये तुम्हाला एक पवनचक्की उभा करायची. करेक्ट. इथून तुम्ही ते तिकडे हेड आणि नेसल घेऊन गेला. करेक्ट. आणि मग त्या ब्लेड्स कशा येतात? त्या ते पण ट्रेलर्सने येतील, रोड ट्रान्सपोर्ट. राईट. थोडीशी तांत्रिक माहिती समजून घेऊ. ह्या ब्लेडची लांबी किती असते?
या ब्लेडची लांबी आता सध्याचं जे मॉडेल आहे आमचं 2.7 M130 जी 65 मीटर ब्लेडची लांबी आहे. हो, आणि ह्या टावरची हाईट एकूण 130 ते 140 मीटर खालीपासून वरपर्यंत 5 सेक्शन मध्ये असतो. आणि हे नेसल जे आहे त्याचं एकूण 85 टन त्याचं वजन आहे. त्याच्यामध्ये मेनली गिअर बॉक्स आणि जनरेटर असे 2 पार्ट्स मेनली असतात. आणि ब्लेड जे आहे ते रोटर फिरवतं आणि त्यानंतर मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. इकडे आहे तो, आपण ह्या जरा स्टार्ट करता आहे. तर हा बेसिकली ज्याला तुम्ही हेड म्हणता, हा हेड आहे, हा नेसल आहे. नाही, हा नेसल नाहीये. हा नेसलचा एक महत्वाचा पार्ट आहे, राईट, ज्याला आपण गिअर बॉक्स म्हणतो. तर हा जो गिअर बॉक्स आहे हा चालू करूया. हा गिअर बॉक्स बेसिकली हे फिरवतो, रोटेट करतो. बेसिकली रोटर गिअर बॉक्सला फिरवतो आणि नंतर गिअर बॉक्स जनरेटरला फिरवतो आणि मग जनरेटर विल जनरेट इलेक्ट्रिसिटी. तर जनरली एका पवनचक्कीपासून दररोज किती वीज निर्मिती होते? 2.7 मेगावॅट म्हणजे 2700 किलोवॅट इंटू 24 आवर्स एवढे युनिट्स आपण जनरेट करू शकतो एका दिवसामध्ये. 24 तासामध्ये. आणि हे सगळं अवलंबून असेल ते वाऱ्याच्या दिशेवर आणि वेगावर. त्याचं काय गणित असतं साधारण? सर, वर्षातून 4 महिने, साधारणपणे 4 महिने कुठल्याही भागात फुल विंड असते, म्हणजे फुल विंड स्पीडने कुठलंही टर्बाईन काम करतं. तर ते 4 महिने हे फुल कॅपॅसिटी विंड टर्बाईन चालतं. अदरवाईज इट विल नॉट जनरेट दॅट मच. मला जेवढं माहिती आहे लोड फॅक्टर नावाचा एक प्रकार असतो, PLF प्लांट लोड फॅक्टर. बरोबर. येस, तो पवनचक्क्यांना लागू असतो. पवनचक्क्यांना 4 महिन्यामध्ये तो लोड फॅक्टर किती असतो? 100%. आणि मग उर्वरित 8 महिने, आणि उर्वरित 8 महिने म्हणजे उर्वरित वर्षात तो साधारणतः 40% पर्यंत जातो, 35 ते 40. आणि तुम्ही म्हणाल की पवनचक्क्यामध्ये महाराष्ट्राला खूप स्कोप आहे. करेक्ट. आणि भारताला स्कोप, भारताला खूप जास्त. पण आपण थोडी उशिरा एंट्री केली असं नाही वाटत तुम्हाला? आपण आलो वेळेत, पण ज्या स्पीडने किंवा ज्या कपॅसिटीने आपण बनवायला पाहिजे त्या कपॅसिटीने आपल्याला अजून बनवावे लागणार आहे. पण आता आपण तशा कॅपॅसिटीनं थोडंसं विचार करायला लागलो. करेक्ट. पण आता काही जण प्रश्न असा पडेल की बऱ्याच गोष्टी आपण ज्या म्हणतो तो इंडियन मेड किती असतात, चीनमधनं किती आणतो, आणि मग आपण फक्त असेंबल पार्ट करतो. पण आपली कंपनी तशी नाही आहे. नाही, आमच्या कंपनीमध्ये 85% पार्ट्स हे भारतातच बनले. थोडं ओपन करा. 85% पार्ट. हो, ते अलीकडे येतं समजा सिक्युरिटीचा. 85% हे इंडिजिनियस आहे भारतातलं, बरोबर. येस. आणि मग आपल्या त्रिचीमध्ये आपण त्या ब्लेड बनवतो. आणि बाकी जे टावर सुद्धा भारतातच बनतात. गिअर बॉक्स सुद्धा भारतातच बनतो. राईट. आणि जे बाहेर FRP असतं ते सुद्धा भारतातच बनतं. आणि हे तुमचे किती एम्प्लॉईज आहेत इथे? आता इथे एकूण 253 एम्प्लॉईज आहेत आमच्या प्लॅन्टला. आपल्याला जे अपेक्षित असलेलं मनुष्यबळ आहे ते महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे का? आहे. साधारणतः कुठल्याच इंजिनिअरिंग सेक्टरची मुलं लागतात? मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या स्ट्रीमचे मुलं किंवा मुली आम्हाला लागतात. आणि ती आता आपल्याकडे फुलफिल्ड आहे. राईट. सो तुमच्या आत्तापर्यंतच्या बोलण्यात मला एवढं समजलं की आपल्याला अपारंपरिक ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये देशाचं धोरण म्हणून आता आपण बनवलंय. करेक्ट. आपल्याला 500 गीगावॅट विजेचं उत्पादन बाय 2030 करायचं आहे. 2030 पर्यंत, हे राहिलेल्या 5 वर्षामध्ये. बरोबर. आतापर्यंत इन्स्टॉलेशन माहिती का किती झाले ते? आतापर्यंत 48 गीगावॅट भारतामध्ये. हो, 500 पैकी 48. म्हणजे साधारणतः तुम्हाला 450 गीगावॅट आणखी करायचंय. सो देयर आर ह्यूज स्कोप. देयर इज अ ह्यूज स्कोप. यू आर राईट. तर हे अशी परिस्थिती असताना जे नकारात्मक वातावरण महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट कारणामुळे तयार झाले ते थोडंसं बाजूला ठेवू. विधिमंडळामध्ये श्री देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की ह्या घटनेमुळं महाराष्ट्रातल्या उद्योग व्यवसायावरती अडचण किंवा नकारात्मक वातावरण तयार होऊन, सुदैवाने दावोसमध्ये जे करार होतात ते फार चांगले करार आहेत. तर त्या दृष्टीनं हा एपिसोड महत्त्वाचा. मी तुम्हाला सगळं दाखवणार, मॅन्युफॅक्चरिंग पण दाखवेन. प्रयत्न हा आहे की ज्यांना कोणाला असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये आणखी आपण पण लीड घ्यायला हवी, पुढं यायला हवं. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणाला कुठेही व्यत्यय येऊ नये. तुमचं राजकारण तुमच्याजवळ ठेवू, तेही आपण बघूया. चला.
गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण त्यातनं जे परसेप्शन तयार होतं आणि आत्ता तर फारच नकारात्मक तयार झालं आहे, पण म्हणूनच ते सकारात्मक आणि उद्योग वाढीच्या दृष्टीनं आणि तुम्हालाही कल्पना सुचाव्यात म्हणून ह्या सेनविऑन कंपनीतल्या ह्या युनिटमध्ये मी आहेच. साहू साहब, आपने कहा आप छत्तीसगढ़ से हैं ना? बेसिकली मैं छत्तीसगढ़ से हूँ. अच्छा, और ये जो है व्हाट इट इज़, इसको क्या कहते हैं? ये मशीन हेड है. ये मशीन टरबाइन हेड का है. एक पार्ट है. हाँ, ये मशीन हेड है. और इसकी लंबाई चौड़ाई बता पाएंगे आप? इतने डिटेल्स नहीं बता पाएंगे. नहीं, अंदर के पार्ट्स और डिटेल्स मैं आपको बता सकता हूँ. ठीक है, तो क्योंकि ये अंदर के मशीन, पार्ट्स क्या है? इसकी चौड़ाई, लंबाई, चौड़ाई ये सब मतलब वेरी करता है राइट. प्रोडक्ट टू प्रोडक्ट. इसके अंदर काफ़ी सारे प्रोडक्ट हैं, जैसे गियर बॉक्स है, जनरेटर है, कपलिंग है, बेरिंग है, जो मेन शाफ्ट है जो उसको रोटेट करता है और इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता है जनरेटर के थ्रू. अच्छा, मला महाजन साहेब एक सांगा की चीन याच्यामध्ये का पुढं आहे? कारण आपण जे काही प्रोडक्ट आणतो अपारंपरिक मधले, म्हणजे अगदी माझ्या घरावरती मी सोलार इन्स्टॉल केलेलं आहे, पण मेजॉरिटी पार्ट्स आपण चीनमधून आणलेले आहेत. कशामुळे? कारण ते दे आर मेकिंग द पार्ट्स, रिक्वायर्ड पार्ट्स इन ह्यूज क्वांटिटीज. बरं, का त्यांच्याकडे खूप आधीपासून ते धोरण आलं? त्या धोरण सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे आणि प्लस त्यांचं प्रोडक्शन कॅपॅसिटी ही आहे. तो ये हो गया हेड, और जो नेजल है वो नेसल आणि हेड दोनों एक बोलते हैं, मशीन हेड बोलते हैं. राइट. और इसके सामने जो पार्ट होता है रोटर होता है, जिसमें हब या देख रहे हैं, ये हब है. हाँ, यहाँ पे जितने जो सर्कुलर पार्ट दिख रहे हैं ना, ये हब है. ये हब है. तो ये जो आगे जो ब्लेड लगती है इसको हाँ, लगती है. तो इसके 3 एक्सेस हैं, तीनों एक्सेस में ये ब्लेड लगता है. राइट. तो ब्लेड के थ्रू हमें विंड का जो पावर है उससे इलेक्ट्रिसिटी रोटेशन मिलता है. रोटेशन से फिर मैंने जैसे बताया कि नस्ल के अंदर जो पार्ट है वो रोटेट होने के बाद मल्टीप्लाई होता है गियर बॉक्स से स्पीड. फिर उसके बाद फिर जो जनरेटर का स्पीड जो हमको मिलता है वहाँ से इलेक्ट्रिसिटी मिलता है. फिर इसके बाद एक और पार्ट होता है जो उस पर हम बात करेंगे, टावर, जो जिसके कारण ये ऊपर हाइट पे होता है. वहाँ से इलेक्ट्रिसिटी केबल के थ्रू हम ग्राउंड पे लेके जाते हैं. फिर उसको अच्छा, grid पे इसके लिए तो generate करते बहुत हैं. आपको कंक्रीट फाउंडेशन लगाना पड़ेगा, है ना? काफ़ी हैवी रहता है, तो हेवी मटेरियल के साथ में हेवी फाउंडेशन रहता है. करेक्ट. राईट. अच्छा, मग तुम्ही मगाशी आपल्या चर्चेमध्ये म्हणालात की वाऱ्याची क्वालिटी पण फार महत्वाची आहे. हो. बरोबर. म्हणजे कशी? तर विंड जी आहे ती कन्सिस्टंट पाहिजे, सातत्यपूर्ण. सातत्यपूर्ण पाहिजे. गस्ती विंड नको. बिकॉज इफ इट इज व्हेरी गस्ती और चेंजिंग द डायरेक्शन व्हेरी फ्रिक्वेंटली, देन टर्बाइन विल नॉट एबल टू परफॉर्म ॲट इट्स डिझायर्ड रेटिंग्स. राईट. पण तुमच्याकडचं आता हे जे तुम्ही तर फार एक्सपिरियन्स आहात, तुम्हाला 25 वर्ष झाली या क्षेत्रात, तशीच ही अनुभवी टीम दिसते. पण जे न्यू कमर्स येतात, आता हे एपिसोड्स बघणारे बरेच इंजिनियर्स असतात, बरोबर. तर ह्या लोकांनी ह्या व्यवसायामध्ये म्हणजे ह्या इंडस्ट्रीकडे बघत असताना कसं बघितलं पाहिजे इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग, इन टर्म्स ऑफ ग्रोथ, करियर ग्रोथ? Correct. So they should keep thinking of upcoming innovations on wind turbine, so that people can do the innovations and bring new ideas, so that we can make better and better turbines. So it's happening. Yeah, it's happening. Every 5 years We have huge potential every year, not 5 years. प्रत्येक एक वर्ष नवीन इन्व्हेन्शन होतं. हो. म्हणजे काय ब्लेडच्या साईज मध्ये ब्लेडचे साइजेस, ब्लेडची कॅपॅसिटी वाढली की ब्लेडची साईज वाढते, टावरची हाईट वाढते, देन गिअर बॉक्सच्या साइजेस वाढतात. 5 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती ब्लेडची साईज आणि प्रोडक्शन मध्ये? 5 वर्षापूर्वी वी वर लेस दॅन 2 मेगावॅट. नाऊ वी आर अराउंड मूव्हिंग टुवर्ड्स 3 मेगावॅट, 4 मेगावॅट. ओके. आणि मग ही कॅपॅसिटी आणखी किती वाढू शकते असं तुम्हाला वाटतं? 6 मेगावॅट, 10 मेगावॅट, 15 मेगावॅट, कितीही वाढू शकते. येस. हे डिपेंड कशावरती आहे? इट डिपेंड्स ऑन डिझाईन. सो इंडियाच्या विंडचे एक ठराविक ट्रेंड्स आहे, विशिष्ट ट्रेंड्स आहे, आणि त्याला अनुसरून आमचं टर्बाईन डिझाईन केलेलं आहे. ग्रेट. की दॅट विल प्रोड्यूस मॅक्सिमम एनर्जी. तुम्ही जे मगाशी PLF बद्दल बोलला, सो इट विल एबल टू परफॉर्म विथ मॅक्सिमम PLF. आणि तुम्ही R&D तुमची कंपनी कुठे करते? सो आमचं बेंगलोरला R&D सेंटर आहे, आणि आमचे काही लोक जर्मनीमध्ये पण बसतात. वा. आणि दे यूज टू डिझाईन दिस टर्बाइन्स. जितेंद्र इज पार्ट ऑफ दैट टीम ओनली. फॉर्चुनेटली ही इज एट प्लान टुडे. ग्रेट. सो जितेंद्र साहब, ये R&D जो प्रोसेस होती है उसमें क्या सोचते रहते हैं आप लोग? इसमें बेसिकली हम लोग जो करंट टेक्नोलॉजी है उस पर पहले काम करते हैं. तो पूरे दुनिया में क्या करंट टेक्नोलॉजी है जहाँ पे हम लोग लैगिंग कर रहे हैं, अगर कर रहे हैं तो?
हर एक पार्ट में अलग अलग टेक्नोलॉजी है। जैसे हम लोग क्या है, विंड स्पीड के हिसाब से हम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते हैं। फिर ब्लेड का साइज़ है वो वेरी करता है पूरी दुनिया में। जैसे ऑन शोर और ऑफ शोर ऐसे 2 सेगमेंट होते हैं। फिर आप ब्लेड का साइड इंक्रीज करते जाते हो, ब्लेड के प्रोफाइल में आप चेंज करते जाते हो। और इंटरनल जो पार्ट हैं जैसे गियर बॉक्स है, जनरेटर है, उसमें आप उनकी कैपेसिटी चेंज करते हो, टेक्नोलॉजी चेंज करते हो। तो हमारे सप्लायर जो हैं ग्लोबल सप्लायर हैं, उनसे हम लोग डिस्कशन करते हैं कि हम उसको और कैसे इम्प्रूव कर सकते हैं, क्योंकि हमारे लॉसेस जो हैं वो कम होंगे उतने। लॉसेस इन व्हाट टर्म्स? लॉसेस मतलब जैसे हम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस कर रहे हैं तो कुछ जो प्रोड्यूस है वो मैकेनिकल लॉसेस बोलते हैं हम लोग, वो हम जितना कम करेंगे, हम वो जो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करेंगे वो काफ़ी तो अभी अगर मान लीजिए कि आपको 100 वैट का प्रोडक्शन हो रहा है तो अभी कितना लॉसेस है? लॉसेस एग्जैक्टली वो वेरी करता है टरबाइन टू फिर टरबाइन। एक अप्रोक्सीमेटली बोल दीजिए। जैसे हम लोग 3%। गियर बॉक्स एक एफिशिएंसी बताता हूँ आपको। जैसे इसकी एफिशिएंसी होती है करीबन चलिए आगे बात 98%। करते हैं। आपल्याला इकडनं जायचं ना? हाँ इफिशियंसी की बात करते हैं। हाँ, तो जैसे गियर बॉक्स में हम 98% एफिशिएंसी बोलते हैं, तो 2% का लॉसेस है, आप समझो। अच्छा, ये वो उसके इंटरनल कुछ कंजम्पशन ये हो गया गियर बॉक्स का। हाँ। और फिर तो ऐसे इसमें जनरेटर है, इसमें सामने मेन बेरिंग है। तो ऐसे सभी कंपोनेंट को एक जोड़ के कुछ लॉसेस रहते हैं। तो अमूमन 5-6% लाईन लॉसेस इज ऑल्सो वन हा ते तर आता तो जनरेशनचा पार्ट झाला, ट्रान्समिशनचा पार्ट झाला, ट्रान्समिशनचा पार्ट झाला. राईट. पण आता तुमचे जे कस्टमर आहेत ते कोण कोण आहेत की ज्यांना तुम्ही हे सगळं नेसल हेड आणि हे सगळे कॉम्पोनंट करून देता? JSW, टाटा पॉवर, कॉन्टिनम, बरं. सेमकॉर्प, O2 पॉवर, these are our customers. इंजी. ओके. आता जे महाराष्ट्रातले नव उद्योजक आहेत किंवा महाराष्ट्र सरकारचं धोरण ठरवणारी जी मंडळी आहेत त्यांच्या दृष्टीने तुमचा ह्या इंडस्ट्रीतला अनुभव बघून अशा पद्धतीच्या म्हणजे सेनविऑन सारख्या किती कंपन्यांची महाराष्ट्रामध्ये प्रॉबेबिलिटी किंवा सेनविऑनला सुद्धा एक्सपान्शनची किती संधी दिसते तुम्हाला? तर आम्ही तर ठरवलंय पुढच्या 2 वर्षात आमची प्रोडक्शन कॅपॅसिटी डबल करण्याचं. आता सध्या किती आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी? सध्या आम्ही 1 गिगावॅट पर्यंत करू शकतो. सो वी हॅव प्लॅन्स टू मेक इट 2 गिगावॅट्स. राईट. तरी सुद्धा आपल्याला 600 गिगावॅटच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. सो देर आर एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल. नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. ग्रेट. छान. आणि हे युनिट आहे तुमचं आता? हे आमचं प्रोडक्शन युनिट. सो दिस इज वेअर हाऊस. हे वेअर हाऊस आहे की प्रोडक्शनचं युनिट आहे? हे वेअर हाऊस आहे, त्याच्या पुढे प्रोडक्शन युनिट आहे. चला तेही बघू. हे मला असं वाटतं की हे पहिल्यांदा तुम्ही टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती जसं मी तुम्हाला टाटाचं पूर्ण युनिट दाखवलं, टाटानी ज्या पद्धतीनं स्क्रॅपिंगचं एक मोठं युनिट 30 कोटी रुपये खर्च करून मंचरमध्ये उभा केलं ते तुम्हाला दाखवलं, आणि इंडस्ट्रियल सगळे प्रोटोकॉल पाळून जिथे प्रत्यक्षामध्ये पवनचक्क्यांची निर्मिती होते, भले ती असेंबल पातळीवरती असेल, आज तुम्ही ती बघत आहात. आणि मला आनंद आहे की अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर घालत असताना आम्हालाही अशा युनिट्सकडे जाता येतं आहे, पाहता येतं आहे. तर सर हे काय आहे समोरचं? हे हब आहे. थोडंसं आपण सेंटर पॉईंटवरून करू. हे हब आहे ना? ह्या मधल्या कॉम्पोनंटबद्दल काही सांगता येईल? व्हॉट इट इज? यामध्ये पिच सिस्टम आहे, हे कंट्रोलिंग करतं बेरिंगसाठी. तिथे समोर जाऊ आपण. हां. पिच सिस्टम आहे जे की इलेक्ट्रिकल पॅनल्स आहेत त्यामध्ये. राईट. त्यात कन्व्हर्टर असतात हां. आणि त्यात मोटर थ्रू सप्लाय देऊन ते बेरिंग रोटेट करतात. राईट. आणि आपण जे म्हटलो की विंडवर आपलं हे जनरेशन होतं आणि ब्लेड हे 0 to 90 याच्यामध्ये आपलं हे जनरेशनसाठी रोटेट झालं. 0 to 90 डिग्री. करेक्ट. पण फिरताना मला वाटतं इथे 360 मध्ये फिरतं ना का नाही? नाही 0 to 90 जनरेशन करण्यासाठी 0 to 90. जर फुल जनरेशन असेल त्यावेळेस 0 असेल आणि ज्यावेळेस टर्बाईन हे स्टॉप कंडिशनला असतं त्यावेळेस ब्लेडची हा जो अँगल आहे तो 90 डिग्री असतो. 90 म्हणजे काय की ती एरोडायनामिक प्रोफाईल असते. सो ब्रेकिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू एरोडायनामिक प्रोफाईल. राईट. तर त्याची जी एरोडायनामिक प्रोफाईल आहे ते व्हेन द ब्लेड इज ॲट 90 डिग्री इट स्टॉप्स. आपण त्या बाजूला बघू. दिस इज आता हे जे आहे सगळं ते हब एरिया आहे. आणि पुढचा जो आहे तो नेसल एरिया. नॅशनल एरिया. राईट. हे 3 शब्द तर मला कळाले की कुठल्याही पवनचक्कीमध्ये मुख्यत्वे हब आणि हब, नेसल आणि ब्लेड, करेक्ट. आणि चौथा पार्ट आहे तो टॉवरचा पार्ट आहे. राईट. साधारणपणे 35 एकरवरती तुमचं जे हे युनिट आहे त्याच्यामध्ये काय काय कॉम्पोनंट, हे जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट करेक्ट. बरोबर, बाकीचं जे आहे तो गोडाऊनचा एरिया.
हां, बाकी मग शेड्स आहे आमचे स्टोरेज, कारण एक पार्ट्स इतका मोठा आहे की त्याला स्टोरेजला सुद्धा खूप जागा लागते आम्हाला. अच्छा, मला एक विचारायचं आहे, कारण मी जनरली जेव्हा प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळेला ते पातळ वाहून घेऊन जाणाऱ्या गाड्या दिसतात. त्याला मागच्या बाजूला ते रेड फ्लॅग लागलेला पण असतो. साधारणपणे ती लांबी किती असते एखाद्या गाडीवरती ज्या वेळेला? 65 मीटर एक ब्लेड आहे, ते 65 मीटर लांबीचं असतं. राईट. आणि त्याला काही प्रोटोकॉल आहेत की तुम्ही कधी ती वाहतूक करायची, कारण ते हां, कुठल्या विशिष्ट वेळेमध्ये? डिपेंड्स ऑन स्टेट टू स्टेट और हायवेज टू हायवे. समजा महाराष्ट्राचा विचार करू तर नॉर्मली त्यांना दिवसा प्रवास करायला परवानगी नसते, त्यांना रात्री प्रवास करू देतात आणि दिवसा त्यांना थांबवतात, जेणेकरून नॉर्मल ट्रॅफिकला डिस्टर्बन्सेस नाही होणार. राईट. इंटरेस्टिंग आहे. आणि आता हा आहे, हा नेझलचा एरिया. हां, हा नेझल आहे. जेव्हा पूर्ण होईल त्याला ते FRP पार्ट लागेल त्यावेळेस ते कम्प्लीट. आता हे कॉम्पोनंट जे आहेत त्यातले काही सांगता येतील तुम्हाला? हा गिअर बॉक्स आहे पुढचा, हा जो आपण मधला, छोटा प्रोटोटाइप जो- मध्ये बघितला correct, तो. तो गिअर बॉक्स आहे. त्यानंतर त्याच्या पुढे मेन शाफ्ट लागलाय आणि त्या मेन शाफ्टला पुढे जाऊन हब कनेक्ट होणार. तो पलीकडचा हा बघा, हे बघा, हा नेसल आहे. हे इकडे एक मिनिट माझ्याकडे दाखव, माझ्याकडे या. हा नेसल पार्ट आहे. ते टॉवर तो तुम्ही बघितला, हा नेसल पार्ट आहे आणि हा हब आहे. तो एकमेकांना कनेक्ट होईल, पुढे पाते जोडले जातील आणि प्रत्यक्षात विजेची निर्मिती सुरू होईल. राईट. हां, तुम्ही सांगत होता तांत्रिक गोष्टी. हां, त्यानंतर मग गिअर बॉक्सच्या मागे एक जनरेटर लागेल आणि तो जनरेटर मग इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून टर्बाईनच्या खाली पाठवेल. राईट. खाली टर्बाईनच्या जाईल. हे सगळंच तुम्ही पहिल्यांदा स्क्रीनवरती बघत आहात. तर मला असं वाटतं की ह्यातल्या तांत्रिक गोष्टीमध्ये अनेक जणांना रसही नसेल आणि ज्यांना रस असेल ते फार रस घेऊन त्याच्याकडे बघतील. माझा प्रयत्न एवढाच आहे की ह्या निमित्ताने आपल्याला प्रत्येक तांत्रिक गोष्टीची तर माहिती मिळावी. मुली कुठली आहे तुम्ही? काय करताय काम? या इकडे. काय नाव तुमचं? अनिसा. गाव? गाव सांगली. सांगली करायचो. हो. शिक्षण? शिक्षण डिप्लोमा कंप्लीट आहे. अरे वा, कुठल्या कॉलेजमधनं केलं तू? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तासगाव. आणि किती मुली येतात आपल्याकडे? आता 9 आहेत. एक सिक्रेट विचारू का? सांगणार का? हां. सांगेल की नाही ते मला CTC विचारू का तुझी? नको. बर, मला सांग, ह्या क्षेत्रामध्ये पवन चक्क्यांच्या मुलींना काय काम आहे इथे मॅन्युफॅक्चरिंग? इलेक्ट्रिकल वर्क आहे, कनेक्शन्स वगैरे आणि मेकॅनिकल मुलींसाठी थोडंफार इकडं तिकडं टॉर्किंग वगैरे, असेंबली सगळी आहे. तुला किती वर्ष झाली? किती महिने 1 वर्ष झाली? हां. हॅपी हो. येस. और थिंकिंग स्विच? नो. नो. किती मुली आहेत आता इथे? आता 9 आहेत. 9 मुली आहेत. हो. ग्रेट. छान आहे. हे पण एक कल्चर समजून घ्यायला हवं. कारण अलीकडे सुधामूर्तींनी त्यांची जी कहाणी सांगितली की त्या पहिल्याच होत्या, त्यांनी टाटाला पत्र लिहिलं, त्यांची मुलाखत करायची संधी नारायण मूर्तींना मी विनंती केलेलीच आहे. ते जेव्हा भेटतील माझ्याशी तेव्हा मी त्यांना जरूर हे प्रश्न विचारेन. पण मुद्दा हा आहे की आता दावोसमध्ये जे करार झाले ना, मी मगाशी त्या कराराची यादी बघत होतो आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना किती रोजगारांच्या संधी आहेत तेही मी बघत होतो. साधारणपणे दावोसमध्ये 6,27,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे. ती बीडमध्ये पण येणार आहे असं मगाशी कोणीतरी मला सांगितलं. पालघरमध्ये आहे, तुमच्या गडचिरोलीमध्ये आहे आणि त्या गडचिरोलीच्या बरोबरच मग नेहमीच्या आपल्या पुणे वगैरे सारख्या भागात आहे. तर तिथे साधारणतः 1 लाख तरुणांना, हा माझा इंडस्ट्रियल क्रेन आहे. करेक्ट. ओव्हरहेड क्रेन म्हणतो. ओव्हरहेड क्रेन. तो फार मेकॅनिकल असं असेंब्ली एवढाच वर्क आहे तो. एक वेगळा प्रश्न विचारतो, हे जे मधल्या काळात आता नकारात्मक वातावरण एक सुरू झाले, त्याचा काही आपल्या डिमांडवरती काही परिणाम दिसतो? नाही. नथिंग. नाही ना? होण्याची शक्यता वाटते तुम्हाला? नाही. हे पार्ट्समध्ये बनतंय ना? हा पहिला पार्ट आहे त्याचा. नाही. हां. हे एक इंडिव्हिज्युअल नेसल आहे. इट्स नॉट अ मूव्हिंग लाईन. ओके, इट्स नॉट मुव्हिंग. पार्ट्स विल मूव्ह टू दॅट पर्टिक्युलर वर्क प्रत्येक स्टेशन. ठिकाणी एक नेसल पूर्णच होणार आहे. करेक्ट. वन्स इट इज कम्प्लिटेड विल मूव्ह इट आउट. मग ह्या मंडळींना ट्रेनिंगसाठी काही करायला लागतं वेगळं? हो, आम्ही त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देतो. ऑन जॉबच? ते जॉईन झाल्यानंतर 2 महिने त्यांना इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी अशी काही नसते. ते ट्रेंड लोक आहे, त्यांच्याबरोबर वी कॉल देम ॲट कोचिंग बडी आणि ते लोक त्यांना शिकवतात. मग त्यानंतर आम्ही त्यांची असेसमेंट करतो आणि असेसमेंट केल्यानंतर वी विल मूव्ह देम टू नेक्स्ट ग्रेड. देन दे विल स्टार्ट वर्किंग इंडिपेंडेंट. ओके. आणि जे आता इंजिनियर्स तुमचा हा एपिसोड बघतात की ज्यांना आता प्रत्यक्षात नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी काय अपॉर्च्युनिटीज आहे? They can always reach out to us. We will look. Yeah, नाही, पण because there are
enough opportunities of employment also. ग्रेट. Yes. साहू साहब, ये पूरे भारत में भी यही स्थिति है या सिर्फ महाराष्ट्र में है? ये सभी जगह है. सभी जगह पे है. अच्छी बात. सो थांबूया आपण इथे. आणखी काही गोष्टी मी फार तांत्रिक डिटेल्समध्ये गेलेलो नाही आहे, कारण तो एक वेगळा पद्धतीचा पार्ट आहे आणि त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी सविस्तर आपण बोलू. माझा प्रयत्न एवढाच आहे की ह्या निमित्ताने जे तुमच्या माझ्या मनात पडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळायला हवीत आणि म्हणून तर सेन विऑन कंपनी, मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आम्हाला ही संधी दिली आणि त्या निमित्ताने तुम्हालाही अनेक प्रश्नांची उत्तरं घेता आली. कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, सेन विऑन कंपनी, बारामती. थँक्यू.